सन्मान्य सदस्य सचिनजींनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला आहे, खरं म्हणजे आपण जे रखडलेले प्रकल्प गेले वर्षानुवर्ष जे एखादी इमारत बांधून डेव्हलपरनी 20-25 वर्ष तो प्रकल्प रखडवला आणि यासाठीच आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं. या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणताना आपण पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण असा निर्णय घेतला की या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण ॲम्युनिटी त्यांना स्टँड अलोन बिल्डिंग बांधली, 2 बिल्डिंग बांधल्या, तुम्ही काय त्याला ओपन स्पेस नाही देऊ शकत, ॲम्युनिटी देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. त्यामुळे याचं क्लस्टर झालं तर लोकांना मोठ्या प्रमाणावर सर्व ॲम्युनिटी म्हणजे ग्राउंड असेल, ओपन स्पेस असेल, गार्डन असेल, क्लब हाऊस असेल, पार्किंग असेल, सगळं मिळणार. आणि त्यासाठी याच हेतूने आपण क्लस्टरला चालना दिली. आता ठाण्यामध्ये तुम्हाला सांगतो, क्लस्टरची फक्त आम्ही घोषणा नाही केली, तिथं ठाणे महापालिका आणि सिडको मिळून 5 क्लस्टर योजना करताय. 25-30 मजल्याच्या इमारती मोठ्या वरपर्यंत गेल्यात. आता रमाबाई आंबेडकर आपलं नगर जे आहे 17,000 घरांचं क्लस्टर, एकच इमारत बांधून 20 वर्षापासून उभी होती. आपण तिथं काय केलं, SRA आणि MMRDA यांना आपण एकत्र करून ते क्लस्टर आपण करतोय. त्यांना भाडं मिळत नव्हतं. मी स्वतः तिथे जाऊन 160 कोटी रुपये भाड्याचं चेक त्यांना वाटप केलं. त्यांना वाटलंच नव्हतं कधी मिळतील पैसे. मग 160 कोटी रुपयाचं भाडं त्यांना आपण दिलं. आता तिथं SRA आणि MMRDA काम करते, काम सुरू झालेलं आहे. यामध्ये SRA आणि म्हाडाबरोबर MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, महाप्रीत, BMC या सगळे जे सरकारी प्राधिकरण आहेत त्यांना आपण जेवीमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे जेवीमध्ये घेतल्यामुळे त्यांना जे काही ताबडतोब देय भाडं हे देऊ शकतात. त्यामुळे त्याचबरोबर आपलं सरकारी प्राधिकरण असल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो आणि त्यामुळेच या ठिकाणी जे आपला जो मुद्दा आहे की यामध्ये लोकांचे जे रखडलेले प्रकल्प, बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं द्यायची, तर अशा प्रकारच्या टप्प्याटप्प्याने आम्ही परबसाहेब आम्ही जे URP केले 17, आता एक URP रमाबाई आंबेडकर नगरचा सुरू झालेला आहे. 17 URP मध्ये जवळपास 25 ते 30 लाख घरं होणार आहेत. आणि 25 ते 30 लाख घरं नुसती आपण फक्त धोकादायक इमारतींच्या जागेवर नवीन इमारती बांधत नाही, तर पूर्ण क्लस्टरमध्ये त्यांना घेऊन ती सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आणि म्हणजे एक प्रकारची नवीन टाउनशिप आपण जसं म्हणतो तशा प्रकारचे, म्हणून त्याचं आपण क्षेत्रफळ वाढवलेलं आहे. काही ठिकाणी क्षेत्रफळ कमी असेल त्या ठिकाणी त्याचाही आपण विचार करू शकतो. आणि ज्या योजना ज्या रखडलेल्या आहेत या योजनांसाठी ही जेवी आपण लागू केलेली आहे. त्यामुळे कुठं अडचण येणार नाही अशा प्रकारची काळजी आपण घेतोय. AGRCचं तर आता मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. यामध्ये खूप मोठी पेंडन्सी आहे आणि कोर्टामध्ये देखील यामध्ये कोर्टाचा आदेश वगैरे नाही आहे, कोर्टात वरील चर्चा झालेली आहे. यामध्ये आपण रिट पिटिशन क्रमांक 1/2024 प्रमाणे गेल्या 1-1.5 महिन्यापर्यंत AGनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारचे पूर्वी काय होतं, पूर्वी HPC पण नव्हती, कमिटी पण नव्हती, काय नाही, जो उठेल तो कोर्टात जायचा. त्यानंतर आपण तुळशीवाडीनंतर HPC झाली. आता HPCचं आपण AGRC मध्ये रूपांतर केलं. आता AGRC मध्ये पण जे 5 अधिकारी आहेत ते आठवड्यातून 15 दिवसातून बसत नाही. ते मी आता ACS आमचे सेक्रेटरीना सांगितलं मी गृहनिर्माण नगरविकासला की याच्यामध्ये आपल्याला वरचेवर बैठका कशा होतील आणि हे जे का पेंडन्सी जी आहे ही कशी निघेल यासाठी आपण एक नवीन AGRC म्हणजे सोपं आहे, समितीच्या ऐवजी समित्या गठीत करणे. यामध्ये उद्देश एवढाच आहे, पेंडन्सी राहता कामा नये. आणि आपण जे आता नवीन निर्णय घेतले SRAच्या बद्दल, क्लस्टरच्या बद्दल, म्हाडाच्या बद्दल, केसेस आणखी वाढू शकतात आणि म्हणून या केसेस वाढू नये यासाठी आपल्याला ही जी काही नवीन तजवीज आहे ती आपण करतोय. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ज्या रखडलेली जी काही मुंबईकर जे आता काही स्कीम रखडल्यात, कुठे गेलेत ते, पार वसई विरार नाला सोपारा इकडे पार बदलापूर वांगणीपर्यंत गेलेत. या सगळ्या ज्या स्कीम आहेत या वेळेवर झाल्या पाहिजे
आणि म्हणूनच आपण हे जेवीमध्ये आणलं आणि त्याचं क्षेत्रफळ वाढवलेलं आहे. आणि ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीज म्हणजे त्यांना आता व्हर्टिकल स्लम तुम्ही म्हणालात, बरोबर आहे, 100, 150, 200 फुटाचं असं वर गेलं आहे, हे व्हर्टिकल स्लम आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या सर्व सुविधा त्यांना देण्यासाठीच आपण निर्णय घेतलेला आहे. समित्या जरी गठीत केलं तरी आपण हिअरिंग्स त्यांच्या एक त्याला लिमिट दिली पाहिजे की 2 हिअरिंग्समध्ये आपण विषय निकाली लावू आणि तो 2 हिअरिंग्समध्ये किंवा 3 हिअरिंग्स जे शासन ठरवेल ते, आणि त्या 2 हिअरिंग्सच्या मधला कालावधी हा महिना 2 महिन्याच्या पेक्षा जास्त नको. असं जर आपण टाइम बाउंड केलं तर मग या सगळ्या केसेसला न्याय भेटेल. त्या संदर्भातली भूमिका शासनाने विनंती आहे की स्पष्ट करावी. शासनाचा उद्देश अतिशय क्लिअर आहे आणि या 2-3 हिअरिंगमध्ये त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि अधिकारी जे आहेत हे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना मग ते SRSCO असतील किंवा MMRDचे काही अधिकारी असतील. आता याच्यामध्ये कोण आहे, ACS आपले हाऊसिंग आहेत, VP म्हाडा आहेत, MCGM आहेत, MMRDAचे आहेत, COSRA आहेत. त्यामुळे हे सगळी मोठी टीम एकत्र यायला वेळ लागतो. त्यामुळे आपण ही सोपी कशी होईल आणि 2-3 हिअरिंगमध्ये त्याचा मुद्दा निकालीत कसा निघेल ह्याची आपण काळजी घेऊ.